का असं होतं जेव्हा आपल्यालाच आपली किंमत कमी वाटायला लागते? खूप वेळा असं होतं की बाहेरून सगळं ठीक दिसत असतं, पण आतून एक प्रश्न सतत डोक्यात घोळत राहतो. माझी खरंच काही किंमत आहे का? हा प्रश्न अचानक येत नाही, तो हळूहळू तयार होतो. रोजच्या छोट्या अनुभवांतून, नात्यांतून, अपयशातून आणि तुलना करण्याच्या सवयीतून. मानसशास्त्र सांगतं की स्वतःची किंमत कमी वाटणं म्हणजे फक्त आत्मविश्वास कमी असणं नाही. तो मेंदूने तयार केलेला एक पॅटर्न असतो. आपण स्वतःबद्दल जे विचार करतो ते विचार हळूहळू आपली ओळख बनतात. सर्वात आधी बालपणाचा प्रभाव समजून घ्यावा लागतो. संशोधन सांगतं की लहानपणी मिळालेली मान्यता, कौतुक आणि सुरक्षितता याचा थेट परिणाम आपल्या आत्ममूल्यावर होतो. सतत टीका, तुलना, तू काहीच करू शकत नाहीस असे शब्द ऐकायला मिळाले तर मेंदू ते सत्य मानायला लागतो. मोठं झाल्यावर परिस्थिती बदलली तरी आतला आवाज बदलत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सततची तुलना. सोशल मीडिया, आजूबाजूचे लोक, त्यांच्या यश कथा, त्यांचं आयुष्य, मानसशास्त्रात याला सोशल कंपॅरिझन म्हणतात. आपण स्वतःची तुलना इतरांच्या बाह्य गोष्टींबरोबर करतो, पण आपलं आयुष्य आणि त्यांच्या आयुष्यातला फरक मेंदू दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की आपण कायमच मागे आहोत. तिसरं कारण म्हणजे अपयशाचा अनुभव. एक दोन वेळा अपयश आलं तर ते अनुभव म्हणून घेतले जाऊ शकतं. पण वारंवार अपयश आलं किंवा अपयशानंतर योग्य भावनिक आधार मिळाला नाही तर मेंदू निष्कर्ष काढतो, मीच कमी आहे. मानसशास्त्रात याला शिकलेली असहाय्यता असं म्हणतात. प्रयत्न करूनही काही बदलत नाही असं वाटायला लागलं की व्यक्ती स्वतःची किंमतच प्रश्नात आणते. नातेसंबंधही यात मोठी भूमिका बजावतात. जिथे आपल्याला सतत ॲडजस्ट करावं लागतं, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवाव्या लागतात, तिथे आत्ममूल्य हळूहळू झिजतं. संशोधन सांगतं की भावनिक दुर्लक्ष करणे म्हणजे मारहाण नसली तरी मनावर खोल परिणाम करणारी गोष्ट आहे. आपलं ऐकून न घेणं, आपल्या भावनांना कमी लेखणं हे सगळं मेंदूला सांगतं की तू महत्त्वाचा नाहीस. काही लोक परफेक्शनिझममुळे स्वतःची किंमत कमी समजतात. प्रत्येक वेळी सर्वोत्तमच हवं, थोडीशी चूक झाली तरी असे लोक स्वतःवर कठोर टीका करतात. मानसशास्त्र सांगतं की परफेक्शनिझम हा आत्मसन्मानाचा शत्रू आहे. कारण परफेक्ट काहीच नसतं. त्यामुळे समाधान कधीच मिळत नाही. आत्ममूल्य कमी वाटायला लागल्यावर त्याचे परिणाम दिसायला लागतात. सतत स्वतःवर शंका घेणं, निर्णय घेताना घाबरणं, इतरांची मान्यता मिळवण्यासाठी स्वतःला विसरणं, काही वेळा लोकांना नाही म्हणणंही अशक्य वाटतं. कारण मनात भीती असते, मी नाकारलो गेलो तर? मेंदूच्या पातळीवर पाहिलं तर नकारात्मक स्वसंवादामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. त्यामुळे चिंता, नैराश्य, झोपेचे त्रास वाढू शकतात. संशोधन सांगतं की कमी आत्ममूल्य असलेल्या लोकांना शारीरिक आजारांचाही धोका जास्त असतो. पण यातून बाहेर कसं यायचं? मानसशास्त्र एक महत्त्वाची गोष्ट सांगतं. आत्ममूल्य बाहेरून मिळत नाही, ते आतून तयार करावं लागतं. याची सुरुवात स्वतःशी बोलण्याच्या पद्धतीपासून होते. आपण स्वतःशी कसं बोलतो हे फार महत्त्वाचं आहे. मित्राशी जसं सौम्य बोलतो तसं स्वतःशी बोलायला शिकणं ही पहिली पायरी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या मर्यादा स्वीकारणं. चूक म्हणजे अपयश नाही, चूक म्हणजे शिकण्याची प्रक्रिया. संशोधन सांगतं की सेल्फ कंपॅशन वाढवल्याने आत्ममूल्य हळूहळू मजबूत होतं. तिसरी गोष्ट म्हणजे सीमारेषा आखणं. जिथे आपल्याला सतत कमी लेखलं जातं तिथे थांबणं गरजेचं नसतं. माझी किंमत आहे हे शब्द कृतीतून दाखवावे लागतात. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, आपली किंमत ही आपल्या यशावर, पैशावर किंवा इतरांच्या मान्यतेवर अवलंबून नसते. आपण आहोत म्हणूनच आपली किंमत आहे, हे समजायला वेळ लागतो. पण जेव्हा समजतं तेव्हा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. स्वतःची किंमत कमी वाटायला लागणं ही कमजोरी नाही, तो एक संकेत आहे. मन सांगत असतं की आता थोडं स्वतःकडे लक्ष द्यायची वेळ आली आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखण्यासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.